विद्यार्थ्यांनो, सगळ्यांना नमस्कार. आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक होमवर्क असणार आहे. तसेच आपण कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची देखील रिव्हिजन करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. पहिला प्रश्न आहे, भारतातील कोणते बंदर असे आहे ज्याने डिजिटल ट्विन उपक्रम सुरू केला? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, VO चिदंबरनार पोर्ट, तामिळनाडू. याविषयी आता अधिकची माहिती बघूयात. तामिळनाडूतील VO चिदंबरनार पोर्टने डिजिटल ट्विन तंत्रज्ञान सुरू केले आहे. हे भारतातील पहिले बंदर आहे ज्याने पोर्ट व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञान पद्धत स्वीकारली. या उपक्रमाचे उद्घाटन सर्बानंद सोनोवाल कोण आहेत? तर केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री आहेत यांनी केलं. ही तंत्रज्ञान पद्धत बंदराच्या संपूर्ण प्रणालीचे रिअल टाइम डिजिटल मॉडेल तयार करते, ज्यामुळे संचालन अधिक स्मार्ट आणि जलद होऊ शकते. आता डिजिटल ट्विन हे आपण वाचले त्याविषयी माहिती. कोणत्याही वास्तविक गोष्टीचा म्हणजे मशीन, पोर्ट, शहर किंवा कारखाना इत्यादींचा कॉम्प्युटरमध्ये तयार केलेला अगदी तसाच डिजिटल नमुना म्हणजे डिजिटल ट्विन. वास्तविक वस्तू बाहेर असते, तिची डिजिटल प्रत आभासी मॉडेल कॉम्प्युटरमध्ये तयार केली जाते. या डिजिटल मॉडेलमध्ये सेन्सर आणि डेटाच्या मदतीने वास्तविक वस्तूच्या सर्व हालचाली दिसत राहतात. डिजिटल ट्विनमुळे पोर्टचे काम रिअल टाइममध्ये मॉनिटर आणि अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापित केले जाऊ शकते. VO चिदंबरनार पोर्ट स्थान आहे थुथुकुडी, तामिळनाडू. जुने नाव आहे तुतीकोरिन पोर्ट. प्रकार कृत्रिम खोल समुद्री बंदर आहेत म्हणजेच आर्टिफिशियल डीप सी हार्बर आहे. नाव देण्यात आलं जे स्वतंत्र सैनिक आहेत VO चिदंबरम पिल्ले यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलं आहे. तसेच स्थापना 1974 मध्ये याची झाली आहे. पुढील प्रश्न, अलीकडे चर्चेत असलेले खार्ग बेट कोणत्या खाडीमध्ये स्थित आहे? तर लक्षात घ्या, आता नेमकं अमेरिका आणि इराणचं युद्ध चालू आहे, त्यामुळे हे जे बेट आहे ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चर्चेत आलं आहे. तर ते आहे पर्शियन गल्फ या ठिकाणी. या ठिकाणी बघू शकता तुम्ही सौदी अरेबिया आहे. या ठिकाणी तुम्हाला ही खार्ग आयलंड बघायला भेटेल. या ठिकाणी इराक आहे. या ठिकाणी दमन, ओमान आणि युनायटेड अरब अमिराती या ठिकाणी आहे. स्पष्टीकरण, खार्ग बेट फार्सच्या खाडी स्थित इराणचे सर्वात महत्त्वाचे आणि रणनीतिक तेल निर्यात केंद्र आहे. ऑपरेशन इपिक फ्युरी आपण वाचलं असेल. या अभियानादरम्यान अमेरिकन सैन्याने खार्ग बेटावरील लष्करी तळांना लक्ष्य केले. हे बेट इराणच्या तेल निर्यातीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण देशातील बहुतांश कच्चे तेल याच ठिकाणाहून निर्यात केले जाते. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशनद्वारे घोषित आंतरराष्ट्रीय इस्लामोफोबिया विरोधी दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे टू कॉम्बॅट इस्लामोफोबिया दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर लक्षात घ्या, हा जो दिवस आहे तो 15 मार्च रोजी साजरा केला जातो. दरवर्षी 15 मार्च रोजी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस 2022 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने घोषित केला. या दिवसाचा उद्देश मुस्लिम समुदायाविरुद्ध होणाऱ्या भेदभाव, द्वेष आणि हिंसाचाराविरुद्ध जागरूकता वाढवणे आहे. हा दिवस धार्मिक सहिष्णुता, शांतता आणि मानवी हक्कांना प्रोत्साहन देतो. हा दिवस 2019 मधील क्राइस्ट चर्च मशिदीवरील हल्ल्यांच्या स्मरणार्थ निवडण्यात आला, ज्यामध्ये 51 लोकांचा मृत्यू झाला होता. पुढील प्रश्न, केंद्रीय वस्त्र मंत्री गिरिराज सिंह यांनी भारत टेक्स 2026 चे उद्घाटन कोठे केले? या अंतर्गत मेगा ग्लोबल टेक्सटाईल कार्यक्रम कोठे आयोजित केला जाणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. या ठिकाणी आपण बघू शकता लोगोमध्ये हा त्यांचा लोगो आहे. टेक्सटाईल, फॅशन आणि सस्टेनेबिलिटी 14 जुलै ते 17 जुलै व्हेन्यू भारत मंडपम, नवी दिल्ली, इंडिया या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. स्पष्टीकरण, केंद्रीय वस्त्र मंत्री गिरिराज सिंह यांनी याचे सुरू केले. हा मेगा ग्लोबल टेक्सटाईल कार्यक्रम 14 ते 17 जुलै दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित केला जाईल. हा जगातील सर्वात मोठा एकात्मिक म्हणजेच इंटिग्रेटेड टेक्सटाईल मेळा असणार आहे. या मेळ्यात 140 पेक्षा जास्त देशातील लोक सहभागी होतील. यामध्ये सुमारे 7,000 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय खरेदीदार, 3,500 पेक्षा जास्त प्रदर्शक आणि सुमारे 1,30,000 अभ्यागत येण्याची अपेक्षा आहेत. या मेळ्याचा मुख्य उद्देश काय आहे तर धागा, यान पासून फॅब्रिक, फॅशनेबल कपडे, हँडलूम, हस्तकला आणि आधुनिक तांत्रिक वस्त्रे पर्यंत सर्व काही एका छताखाली जगासमोर प्रदर्शित करणे. भारतातील लघु उद्योग म्हणजेच मायक्रो, स्मॉल आणि मिडियम एंटरप्राइजेस, स्टार्टअप्स आणि डिझायनर्स यांना जागतिक बाजारपेठेत पोहोच देणे आहे. संपूर्ण जगासमोर भारताला कपड्यांच्या व्यापाराने गुंतवणुकीसाठी विश्वासार्ह देश म्हणून उभे करणे आहे. भारत टेक्स म्हणजे काय? भारत टेक्स हा
भारताचा प्रमुख जागतिक टेक्सटाईल मेळा आहे. उद्देश भारताला जागतिक टेक्सटाईल हब बनवणे आणि टेक्सटाईल निर्यातीला प्रोत्साहन देणे. आयोजक आहे भारत टेक्स ट्रेड फेडरेशन. यानंतर पुढील प्रश्न, 12वा आशियाई आणि पॅसिफिक प्रादेशिक परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर ही आयोजित करण्यात आली आहे ऑप्शन सी, नवी दिल्ली, भारत या ठिकाणी. केंद्रीय कायदा व न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 12व्या आशियाई आणि पॅसिफिक प्रादेशिक परिषदेत सहभाग घेतला. ही परिषद नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली. याचे आयोजक ऑल इंडिया प्रॉसिक्युटर असोसिएशन म्हणजे ऑल इंडिया प्रॉसिक्युटर असोसिएशन यांनी केले. या परिषदेस न्यायिक सुधारणा म्हणजेच ज्युडिशियल रिफॉर्म्स आणि अभियोजन प्रणाली मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. या परिषदेमुळे न्यायव्यवस्था अधिक मजबूत करणे, सार्वजनिक अभियोगांची व्यवस्था बळकट करणे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने न्यायप्रणाली अधिक जलद बनवणे उद्देश आहे. 2026 ची थीम आहे ट्रान्सेडिंग बॉर्डर्स, सिक्युरिंग जस्टिस, प्रोसिक्युटरल रिस्पॉन्स टू इलिगल इमिग्रेशन अँड क्रॉस बॉर्डर क्राईम. ऑल इंडिया प्रोसिक्युटर असोसिएशन भारतातील सार्वजनिक अभियोजकांचे राष्ट्रीय संघटन आहे. ही संस्था अभियोजकांच्या हितांचे संरक्षण आणि न्याय व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी काम करते. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी विद्यार्थ्यांनो छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे. आजच्या व्हिडिओचं जे टार्गेट आहे ते आहे 100+ लाईक. तर नक्की विद्यार्थी मित्रांनो लाईक करा आणि डेली व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न, अलीकडे अराकू कोवनी नावाचा पहिला आदिवासी मिलेट आधारित फूड मेनू कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? तर हा सुरू करण्यात आला आंध्र प्रदेशमध्ये आणि स्क्रीनवर आपण जे बघत आहात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत चंद्रबाबू नायडू. आंध्र प्रदेशची जी कॅपिटल आहे ती आहे अमरावती. लक्षात घ्या, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी अराकू कोवनी नावाचा पहिला आदिवासी मिलेट आधारित फूड मेनू सुरू केला. हा उपक्रम आंध्र प्रदेशातील आदिवासी खाद्य संस्कृती आणि मिलेट्सना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. यामध्ये अराकू प्रदेशातील पारंपरिक मिलेट पदार्थांचा समावेश आहे. याचा उद्देश आदिवासी समुदायाचे पारंपरिक अन्न लोकप्रिय करणे आणि आरोग्यदायी मिलेट आहाराला प्रोत्साहन देणे आहे. अराकू कोवनी म्हणजे काय? हा पूर्णपणे मिलेट्सवर आधारित एक फूड मेनू आहे. यात समाविष्ट असलेले सर्व पदार्थ आंध्र प्रदेशातील अल्लुरू सीताराम राजू जिल्ह्यातील विशेषतः अराकू घाटीतील मूळ आदिवासी समुदायांकडून घेतलेले आहेत. हा मेनू तयार करण्यासाठी त्यांचे पोषण मूल्य म्हणजेच न्यूट्रिशन व्हॅल्यू नोंदवण्यासाठी इंडियन क्युलिनरी इन्स्टिट्यूट तिरुपती, पर्यटन विभागाने आदिवासी अंगणवाडी कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे काम केले. आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळ APTDC हा मेनू त्यांच्या सर्व हरिता रेस्टॉरंट आणि पर्यटन केंद्रामध्ये उपलब्ध करून देणार आहे. यामुळे फूड टुरिझमलाही प्रोत्साहन मिळेल. मिलेट्स म्हणजे काय? तर मिलेट्स हे जाड धान्य म्हणजे कोर्स ग्रेन आहेत जे पोषक तत्वांनी भरपूर असतात आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. उदाहरण रागी, ज्वारी, बाजरी आणि कोरा. पुढील प्रश्न, अलीकडे चर्चेत असलेले FSSAI कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आले आहे? तर लक्षात घ्या, हे स्थापन करण्यात आलं आहे ऑप्शन ए, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट 2006. लक्षात घ्या, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट 2006 अंतर्गत स्थापन करण्यात आले आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने FSSAI नोंदणी आणि परवाना यांना स्थायी वैधता देण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी परवाना वेळोवेळी नूतनीकरण म्हणजे रिन्यू करावा लागत होता. व्यावसायिकांना तो 1 ते 5 वर्षांनी नूतनीकरण करावं लागत असे. नवीन टर्नओव्हर मर्यादा 1 एप्रिल 2026 पासून आता ती 1.5 कोटी करण्यात आली आहे. आधीची जी मर्यादा होती ती होती 12 लाख रुपयांपर्यंत. स्ट्रीट व्हेंडर्स ऍक्ट 2014 अंतर्गत नगरपालिकेत आधीच नोंदणीकृत असलेल्या स्ट्रीट विक्रेत्यांना FSSAI मध्ये वेगळी नोंदणी करण्याची गरज नाही. त्यांना स्वतःहून नोंदणीकृत मानले जाईल. यामुळे देशातील 10 लाखांपेक्षा जास्त विक्रेत्यांना फायदा होईल. आता हे जे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे त्याची स्थापना 2008 मध्ये झाली. मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि मंत्रालय जे आहे ते आहे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय. पुढील प्रश्न, केंद्र सरकारने लडाखचे प्रसिद्ध हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर NSA अंतर्गत करण्यात आलेली नजरकैद रद्द केली. NSA नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर हा लागू करण्यात आला आहे 1980 मध्ये. लक्षात घ्या, लडाखचे प्रसिद्ध हवामान कार्यकर्ते क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट सोनम वांगचुक यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत करण्यात आलेली नजरकैद केंद्र सरकारने रद्द केली.
2025 मध्ये लडाख आंदोलनादरम्यान झालेल्या घटनेनंतर त्यांना NSA अंतर्गत अटक करण्यात आली होती. सोनम वांगचुक लडाखला 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत होते. सोनम वांगचुक लडाखचे प्रसिद्ध इंजिनियर आणि हवामान कार्यकर्ते आहेत. आईस स्तूपा प्रोजेक्टसाठी प्रसिद्ध आहेत. 2008 मध्ये त्यांना रेमन मॅग्सेसे अवॉर्ड देखील मिळाला. NSA नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट 1980 विषयी माहिती घेऊ. हा असा कायदा आहे ज्याद्वारे सरकार देशाच्या सुरक्षेला आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका असल्याच्या संशयावरून एखाद्या व्यक्तीला खटला न चालवता काही काळासाठी ताब्यात ठेवू शकते. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी याचा उपयोग केला जातो. या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला खटला न चालवता कमाल 12 महिने ताब्यात ठेवता येईल. यानंतर पुढील प्रश्न, आदिवासी भागात आरोग्य सेवा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ऑइल इंडिया लिमिटेड आणि NSTFDC यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचा फायदा कोणत्या राज्याला होईल? तर हा जो फायदा आहे तो मध्य प्रदेशला होईल. लक्षात घ्या, आदिवासी आणि वंचित क्षेत्रामध्ये आरोग्य सेवा पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी ऑल इंडिया लिमिटेड आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचा मध्य प्रदेशला फायदा होईल. मध्य प्रदेश ज्याची कॅपिटल आहे भोपाळ. या उपक्रमांतर्गत आकांक्षी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजगड जिल्ह्यातील सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामधील सुविधा सुधारण्यासाठी 86.27 लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणाली मजबूत करण्यासाठी व्हेंटिलेटर, CPAP मशीन, BiPAP मशीन, USG मशीन, रुग्णवाहिका आणि इतर निदान साधने यांसारखी आवश्यक वैद्यकीय उपकरणे प्रदान करून आदिवासी समुदायांसाठी आरोग्य सेवा उपलब्धता वाढवण्यावर हा प्रकल्प लक्ष केंद्रित करतो. पुढील प्रश्न, 12 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय रेल कोच एक्स्पो 2026 चे उद्घाटन कोठे झाले? तर हे झालं आहे ऑप्शन C, ICF चेन्नई या ठिकाणी. स्पष्टीकरण, 12 मार्च 2026 रोजी उद्घाटन झालेल्या आंतरराष्ट्रीय रेल कोच एक्स्पो 2026 साठी ICF चेन्नई हे ठिकाण होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन इंटिग्रल कोच फॅक्टरीचे जनरल मॅनेजर U सुब्बाराव यांनी केले होते आणि ते कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या सहकार्याने आयोजित केले होते. या प्रदर्शनात भारत आणि इतर देशांतील रेल्वे उत्पादक, तंत्रज्ञान प्रदाते आणि उद्योग तज्ज्ञ एकत्र आले. त्यांनी रेल्वे कोच उत्पादन, शाश्वत उपक्रम, प्रगत सुरक्षा प्रणाली आणि आधुनिक रेल्वे तंत्रज्ञानातील नवकल्पना प्रदर्शित केल्या. ICF चेन्नई भारताच्या रेल्वे आधुनिकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावते आणि प्रवासी कोच तयार करण्यासाठी आणि वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन्स सेट तयार करण्यासाठी जागतिक स्तरावर ओळखले जाते. यानंतर पुढील प्रश्न, व्यवसायांसाठी पेमेंट ऑपरेशन स्वयंचलित करण्यासाठी कोणत्या कंपनीने एजंट स्टुडिओ नावाचा AI प्लॅटफॉर्म सादर केला? तर हा सादर केला आहे ऑप्शन B, रेझरपेने. लक्षात घ्या, व्यवसायांच्या पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापन कसे करावे यासाठी रेझरपे एजंट स्टुडिओ म्हणून ओळखले जाणारे कृत्रिम बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्म सादर केले. हे प्लॅटफॉर्म अँथ्रोपिकच्या क्लॉड एजंट SDK वर तयार केले आहे आणि कंपन्यांना AI एजंट्स वापरून अनेक पेमेंट संबंधित ऑपरेशन स्वयंचलित करण्यास सक्षम करते. हे एजंट ग्राहक खरेदी सोडून देतात तेव्हा हस्तक्षेप करू शकतात आणि पेमेंट पूर्ण करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी संभाषण सुरू करू शकतात आणि ग्राहक आणि व्यवहार डेटा ऍक्सेस करण्यासाठी शॉपिफाय, शिपरॉकेट आणि व्हॉट्सअप सारख्या प्लॅटफॉर्मवर एकत्रित होऊ शकतात. सिस्टम नो कोड टूलला देखील समर्थन देते, जे व्यवसायांना साध्या भाषेत कार्य परिभाषित करून कस्टम AI एजंट तयार करण्यास अनुमती देते. या व्यतिरिक्त रेझरपेनने एक एजंटिक एक्सपिरियन्स प्लॅटफॉर्म लॉन्च केला, जो नैसर्गिक भाषेच्या आदेशांचा वापर करून पेमेंट ऑपरेशन हाताळण्यास अनुमती देतो. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्याचे रिव्हिजन करूयात. भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमांसाठी अंतराळ औषध आणि संशोधनात सहकार्य करण्यासाठी कोणत्या वैद्यकीय संस्थेने इस्रो सोबत सामंजस्य करार केला? जर आपल्याला मॉक सराव करायचा असेल तर व्हिडिओला पॉज करा आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन C, एम्स नवी दिल्ली. पुढील प्रश्न, पृथ्वीभोवतीच्या रेडिएशन बेल्टचा अभ्यास करणारे दीर्घ अभियान पूर्ण केल्यानंतर 11 मार्च रोजी नासाचे कोणते अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केले? योग्य उत्तर आहे ऑप्शन D, व्हॅन एलन प्रोब. पुढील प्रश्न, कोणत्या नागरी स्थानिक संस्थेने राष्ट्रीय शेअर बाजारात सूचीबद्ध महाराष्ट्राचे पहिले सार्वजनिक ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी केले? उत्तर आहे ऑप्शन A, नाशिक महानगरपालिका. जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा करण्यात आला? 15 मार्च रोजी. कोणत्या राज्य सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 सादर केले
ज्यामध्ये जबरदस्ती धर्मांतरांसाठी 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. तर हे जे राज्य सरकार आहे ते आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राची जी कॅपिटल आहे ती आहे मुंबई, उपराजधानी आहे नागपूर, तसेच विधानसभेची एकूण जागा आहे 288. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. पुढील प्रश्न, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने अमृत मित्र महोत्सव 2026 कोठे आयोजित केला? तर हा आयोजित केला आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणी पदभार स्वीकारला? उत्तर आहे ऑप्शन सी, न्यायमूर्ती लिसा गिल यांनी. पुढील प्रश्न, दिल्ली सरकारने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी स्मॉग इटिंग रस्त्यांच्या चाचणीसाठी कोणत्या IIT सोबत करार केला? उत्तर आहे ऑप्शन डी, IIT मद्रास. पुढील प्रश्न, 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे उद्घाटन कोठे केले जाणार आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. पेंचो डोलन मिलन यात्रा कुठे आयोजित करण्यात आली? ओडिसामध्ये. आणि जी ओडिसाची कॅपिटल आहे ती आहे भुवनेश्वर. प्रतिष्ठित MP बिडला स्मारक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन सी, यशवंत गुप्ता यांना. पुढील प्रश्न, जुलै 2026 मध्ये अल्टिमेट टेबल टेनिसच्या 7व्या सीझनचे आयोजन कोठे होणार आहे? तर हे आयोजन होणार आहे गोवा या ठिकाणी. गोव्याची जी कॅपिटल आहे ती आहे पणजी. पुढील प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षेला मजबूत करण्यासाठी नौदलाने सागर कवच मॉक ड्रिल महाराष्ट्र आणि कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आयोजित केला? तर हा आयोजित केला आहे केरळ या ठिकाणी आणि केरळची कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम. पुढील प्रश्न, पॉली उमरीगर पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? ऑप्शन सी, शुभन गिल यांना. पुढील प्रश्न, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने कोणाच्या सहकार्याने पहिला नॅशनल हायवे ग्रीन कव्हर इंडेक्स लॉन्च केला? उत्तर आहे ऑप्शन बी, इस्रो. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे, भारतामधील कोणते बंदर असे आहे ज्याने डिजिटल ट्विन उपक्रम सुरू केला? जवाहरलाल नेहरू पोर्ट, VO चिदंबरम पोर्ट, पारादीप पोर्ट की कांडला पोर्ट? या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचे. जर आपल्याला चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर ज्यामध्ये 6000 प्रश्न आणि 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये जानेवारी 24 तर डिसेंबर 26 पर्यंतच्या PDF फाईल मिळून जातील. सोबत ऑनलाईन टेस्ट देखील आहेत. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. तसेच डेली चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली किंवा हा QR कोड स्कॅन करा. कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक करा, खाली हाय बटनावर क्लिक करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. थँक्यू.